जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तानाजी मालुसरे यांनी हात गमावलेली जागा. ही कथा फक्त युद्धाची नाही तर ती आहे त्याग, शौर्य आणि निष्ठेची. तानाजींनी आपल्या मावळ्यासह सिंहगडावर धाडसी हल्ला करण्याचे ठरवले. रात्र काळोखी होती, आकाशात चंद्र नव्हता. तेव्हा त्यांनी एका घोरपड यशवंत याच्या मदतीने गड चढायला सुरुवात केली. शत्रूला काहीच समजलं नाही आणि मराठे गडावर पोहोचले. तर मित्रांनो, तानाजी मालुसरे यांनी सिंहगड चढताना खरंच घोरपडीची मदत घेतली होती का? की ती घोरपड नसून ती एक काल्पनिक कथा आहे, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. वर पोचल्यावर तिथे मुघल सेनापती उदयबान राठोड आपल्या फौजेसह सज्ज होता. सुरू झाली भीषण लढाई. तलवारीचा आवाज, रणगर्जना आणि जीवासाठी झुंज. तानाजी आणि उदयबान एकमेकांसमोर आले. लढता लढता उदयबानाचा एक जोरदार वार तानाजींच्या हातावर बसला. घाव इतका जबरदस्त होता की तानाजींचा हात तुटून पडला. पण तानाजींनी हार मानली नाही. एका हाताने त्यांनी तलवार उचलली आणि लढत राहिले. जखमी अवस्थेतही त्यांनी उदयबानचा पराभव केला. त्या झुंजीत तानाजींचा प्राण गमावले, पण गड जिंकला. जिथे तानाजीने हात गमावला ती जागा अजूनही त्या ठिकाणी उभा आहे. आजही जणू त्या युद्धाचे आवाज वाऱ्यात ऐकू येतात. ही होती कथा त्या शूर मराठा वीराची, ज्याने स्वराज्यासाठी हात गमावला पण सिंहगड जिंकून दाखवला. तानाजी मालुसरे यांचं हे बलिदान आजही आपल्या हृदयात जिवंत आहे. जर तुम्हाला या वीराची कथा अभिमानाने सांगावीशी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.